जत्रा म्हटली की लाऊडस्पीकर, विद्युत रोषणाईचा झगमगाट, गर्दी हे चित्र अपेक्षितच आहे. परंतु वेंगुर्ले येथील मानशेश्वराच्या स्थानावर भाविकांचा महापूर असतो. पण कानठिया बसणारे आवाज इथे नसतात आणि डोळे दिपवून टाकणारी रोषणाई देखील केली जात नाही. या ठिकाणी फडकणारी असंख्य भगवे निशाण लक्ष वेधून घेतात. मंद सुवासासह कमळाची दाटीवाटी पाहायला मिळते आणि नकळतच वा फार सुंदर अशी दाद देऊन हात जोडले जातात. हे स्थान आहे श्रीदेव मानसीच्या देवस्थानाचे. याला मानसेश्वर असेही म्हटले जाते. श्रीदेव मानशेश्वराचा देवस्थान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. कुडाळ वेंगुर्ले रस्त्यावर वेंगुर्ले शहराची हद्द संपताच खाडीचे 2 प्रवाह लागतात. त्यापैकी दुसऱ्या पुलाजवळ पूर्वेकडे नदीतच मानशेश्वराचं देवस्थान आपणास दिसतं. नेहमीप्रमाणे मंदिर, गाभारा, मूर्ती असं काहीही या ठिकाणी दिसत नाही. 15 फुटाचे चौरस बंधाऱ्याप्रमाणे बांधकाम आणि त्यावर रोवलेली असंख्य भगवे निशाण दृष्टीस पडतात. यापुढे मंडप आहे. बाकी केवळ आजूबाजूला झाडी आणि पाणी आहे. या देवस्थानाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की हे देवस्थान वेगळं आहे. या ठिकाणाहून जाताना कोणत्याही प्रकारचं वाद्य न वाजवता जाणं हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. गावातील अन्यधर्मीय लोक देखील या प्रथेचं पालन करतात. निसर्गरम्य वातावरणातील आणि समुद्राच्या पाण्यानजीक असलेल्या या देवतेच्या नजीकच्या पुलावरून सोमावती तसेच अमावास्येच्या महोदय पर्वणीला तीर्थस्नानात तालुक्याबरोबरच अन्य तालुक्यातील देवदेवता, तरंगदेवता आणि रयत सागरेश्वर किनारी जातात. मात्र वेंगुर्ले येथील ग्रामदैवत रामेश्वर मात्र अन्य मार्गाने सागरेश्वर येथे जातात. याची आख्यायिका अशी सांगितली जाते की अशा एका पहिल्याच अभ्यंग स्नानाच्या महोदय पर्वणीला जाताना मानसीच्या पुलावर या देवानं आपलं 11-विक्रा रूप प्रकट करून पाय पसरून उभा राहिला. आपल्या पायाखालून सर्वांनी जावं असा त्यांचा आग्रह होता. हा आग्रह सर्व देवदेवतांनी पाळला. मात्र इतर देवताप्रमाणे श्रीदेव रवानाथ आणि श्रीदेव रामेश्वर हे देव समुद्राकडे जाताना त्यांनाही मानसेश्वरानं अडवलं आणि त्यांनाही आपल्या पायाखालून जाण्यास सांगितलं. वेंगुर्ल्याच्या ग्रामदेवतेस तो अपमान वाटला. त्यांनी मानशेश्वरास तू पाय बाजूला कर, मी स्नानात जाऊन येतो आणि येताना तुझ्यासाठी अद्भुत रम्य असा 10 पायाचा अश्व म्हणजे घोडा भेट देतो असं सांगताच मानशेश्वरानं एक पाय बाजूला घेतला. वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत सागरेश्वर किनारी स्नानास गेले. आपल्याला या ग्रामदेवतेकडून अद्भुत असं काहीतरी मिळणार आहे यामुळे मानसेश्वर खुशीत होते. पुण्यश्वर सर्व देव स्नान करून परत आले. यापैकी कोणालाच त्यांनी अडवलं नाही, कारण रामेश्वराची स्वारी यायची होती ना. त्याचबरोबर वेंगुर्ल्याचे ग्रामदैवतही आलं. आता आपल्याला ते अद्भुत वाहन मिळणार, ते सुद्धा 10 पायाचं. एवढ्या खुशीत मानशेश्वरांनी परत जाणाऱ्या वेंगुर्ल्याच्या ग्रामदेवतेस जातेवेळी केलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्यावेळी समुद्र किनाऱ्यावरून आणलेली एक कुर्ली अर्थात खेकड्या मानसेश्वरास देऊन, हा घे तुझा वारू, त्याला 10 पाय आहेत की नाही बघ, हे तुझं वाहन असं सांगून रामेश्वर पुढे निघाले. त्यावेळी मानसेश्वर भडकले. मला फसवलंस काय? आता यापुढे येथून जाऊ शकणार नाही. यायचंच असेल तर माझ्या पायाखालून जा असं सांगितलं. तेव्हापासून आजपर्यंत वेंगुर्ल्याचं ग्रामदैवत फक्त परबवाड्यामार्गे सागरेश्वर किनारी समुद्र स्नानात जातात. मात्र बाकी सर्व गावच्या देवदेवता या मानसी पुलावरूनच वाद्य न वाजवता जातात. यानंतर सर्वजण न जाणू आपल्यालाही तो अडवू शकतो या भावनेने मानसेश्वराच्या स्थानावरून जाताना इतर सर्व गावच्या देवदेवतांच्या पालख्याही वाद्य न वाजवता जातात. वेंगुर्ल्याचं ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वराची पालखी वाजत गाजत जात असताना या भागातून जाताना मात्र अत्यंत शांततेने पुढे सरकते, जेणेकरून मानसेश्वराला आपण जात आहोत याचा धांगपत्ता लागू नये असा प्रयत्न असतो. मात्र शांततेची प्रथा आजही संपलेली नाही. येथे पोहोचल्यावर ग्रामस्थ आवाज न करता
शांतता बाळगण्याची सूचना करतात. येथे कोणीही हॉर्न वाजवत नाही. उलट या भागातून जाताना आपल्या गाडीचा आवाज कमीत कमी येईल याची दक्षता घेतली जाते. लग्नाची वरात असो अथवा अन्य कोणताही उत्सव, या स्थानावरून जाताना सारेच जण चिडीचूप होतात. अशा या जागृत देवस्थानच्या एकमेव वार्षिक जत्रा उत्सव दरवर्षी माघ शुक्ल पक्ष अष्टमीला होतो. या देवस्थानच्या वार्षिक जत्रा उत्सवाला शिळाची जत्रा आणि बत्तीची जत्रा या नावाने संबोधलं जातं. गॅस बत्ती रात्रभर पेटवून ठेवण्याचा नवस अनेक भक्त करतात. त्यामुळे एकाच वेळी 100च्या आसपास गॅस बत्त्या एकाच मांडपात तुम्हाला पेटत असताना दिसतात. या देवासाठी खास करून चिरमुऱ्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, नारळ, केळी, भगवे निशाण, घंटी अशा रूपाचे नवस भाविक लोक श्रद्धेने करतात. जत्रा उत्सवाच्या दिवशी सुमारे 5,000 ते 6,000 भगवे निशाणाच्या पताका या देवस्थानाला भाविक लोक घालतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी बांबूच्या काठीस भगवा झेंडा लावलेले निशाण घेऊन प्रत्येकजण येतात आणि भगव्या निशाणाने देवस्थान सजतं. भगव्या निशाणांचं विलोभनीय दृश्य दिसतं. दिवसभरात सुमारे हजारो लोक या जत्रेला येतात. जिल्ह्यातून तसेच मुंबई, गोवा, बेळगाव आणि कोल्हापूर येथूनही भाविक येऊन त्यांचा नवस फेडतात. समुद्राच्या पाण्याचा वावर देवस्थानच्या सभोवताली असतो, हे खास आकर्षण आहे. या जत्रेत कोकणातील प्रसिद्ध दशावताराचा खेळ हा मेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडावर सादर केला जातो. ही प्रथा पूर्वीपार चालू आहे, ती आजही तशीच सुरू ठेवली जाते. दिवाबत्तीच्या उजेडात सादर केला जाणारा दशावताराचा खेळ पाहण्याचा आनंद हा काही औरच. नैसर्गिक सानिध्य असलेल्या या देवस्थानात पर्यटक ही काही काळ विश्रांती घेतात. काही भाविक मंडळी या देवास जिवंत खेकडे नवस म्हणून प्रदान करतात. मानसेश्वर देवस्थान अत्यंत जागरूक आहे. हा देव मूळचा ब्राह्मण असल्याचं सांगितलं जातं.